हाय, नमस्कार सर्वांना। आज आमची मोठी बाई खूप छान उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवते। म्हटलं चला तुम्हाला ती कशी चटणी बनवते एकदम टेस्टी दाखवते। म्हणजे जशी आपण बटाटा वडा बनवण्यासाठी चटणी बनवतो अगदी तशीच चटणी ती करते। आणि ती चटणी करत असताना वाटलं चला तुम्हाला पण दाखवूयात। आणि त्यासाठी तिने हे बटाटे 4-5 उकडून घेतलेत आणि अशा पद्धतीने हातानेच बारीक केलेत। ही कोथिंबीर कापून ठेवली आहे चटणीसाठी। आणि कढईमध्ये तेलामध्ये तिने हिरवी मिरची वाटून घेतली, कढीपत्ता घेतलाय, त्यानंतर हळद पावडर टाकली, जिरे मोहरी टाकली आणि लसूण बारीक कापून टाकलाय। तर आता हे तेलामध्ये असं तळलं जातंय। तर कमी गॅसवर हे सर्व ती परतत आहे। आता तर हे बघा, तिने हे बटाटे जे आहेत हे हाताने असे फोडून घेतलेले आहे आणि ती आता कढईमध्ये टाकून देणार आहे। मोठी बाई बटाट्याची चटणी खूप छान करते, अशी गावची पद्धतीनेच करते, त्याच्यामुळे ती बोलली चटणी मीच बनवणार आहे। तर आता कढईमध्ये तिने हे सर्व असं टाकून दिलेलं आहे। तर आता याच्यामध्येच तिने बटाटे टाकल्याच कोथिंबीर टाकली आहे। तर तिने खाली मिरचीमध्ये परतत असताना बटाटा टाकला, वरून कोथिंबीर टाकली आणि आता हा 1 चमचाभर मीठ टाकणार आहे ती चवीपुरतं। म्हणजे काय होईल, तिने हलवल्यानंतर ते सर्व त्या बटाट्यांना लागेल। गॅस कमी आहे। आता ती सर्व हे मिक्स करून देते आणि बटाट्याच्या चटणीला कांदा नाही टाकलाय, कारण कांदा घालून नाही आवडत बाईला, म्हणून मग बिना कांद्याचीच चटणी केली, आपली साधीच केली ही चटणी। वरण भाताबरोबर बटाट्याची चटणी तोंडी लावायला छान लागते। तर हे बघा, ही चटणी अशी मस्तपैकी तिने मिक्स केली। आता ही चटणी अशी फुल गॅसवर गरम करते, त्याचं कारण असं की बटाटे असे पाणी सोडणार नाही, अशी मस्त चटणी होईल हॉटेलसारखी अगदी। बघा किती छान आणि टेस्टी चटणी बनवली आहे, खूप छान चटणी बनवली। आता याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवायचं आणि जी वरून कोथिंबीर टाकली होती ती पण त्याला लागणार आहे। थोडंसं एक 5 मिनिट झाकण ठेवायचं आणि गॅस हा कमी केलेला आहे। आज अशा पद्धतीने मोठ्या बाईने छान बटाट्याची चटणी बनवली आणि खायला खूप छान झाली, अशी मस्त सुटसुटीत झाली। मिरची करून शांत बसले। लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय बाय।